ಬಿಜೆಪಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ, ಧಿಕ್ಕಾರ, ಧಿಕ್ಕಾರ. ಬಿಜೆಪಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ. ಭ್ರಷ್ಟ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಧಿಕ್ಕಾರ, ಧಿಕ್ಕಾರ. ಜನವಿರೋಧಿ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಧಿಕ್ಕಾರ, ಧಿಕ್ಕಾರ. ಧಿಕ್ಕಾರ, ಧಿಕ್ಕಾರ. ಬಿಜೆಪಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ, ಧಿಕ್ಕಾರ, ಧಿಕ್ಕಾರ. ಬಿಜೆಪಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ. ಭ್ರಷ್ಟ ವಿರೋಧಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಧಿಕ್ಕಾರ, ಧಿಕ್ಕಾರ, ಧಿಕ್ಕಾರ. ಸಂವಿಧಾನ ವಿರೋಧಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ बीजेपी सरकार के केंद्र बीजेपी सरकार के केंद्र बीजेपी सरकार के बीजेपी सरकार के केंद्र बीजेपी सरकार के बीजेपी के बीजेपी के ಭ್ರಷ್ಟ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಧಿಕ್ಕಾರ ಬಿಜೆಪಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ, ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ ಬಿಜೆಪಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ, ಧಿಕ್ಕಾರ ಧಿಕ್ಕಾರ ಬಿಜೆಪಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ. ಧಿಕ್ಕಾರ ಬಿಜೆಪಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ ಬಿಜೆಪಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ ಬಿಜೆಪಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಧಿಕ್ಕಾರ 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 ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ ಅವರಿಗೆ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರಿಗೆ ಬಿಜೆಪಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ ಬಿಜೆಪಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ ಬಿಜೆಪಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ ಬಿಜೆಪಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ केंद्र बीजेपी सरकार ಇವತ್ತು ನ್ಯಾಷನಲ್ ಹೆರಾಲ್ಡ್ ಪತ್ರಿಕೆ ಒಂದು ಏನ ಪಿತೂರಿ ಮಾಡಿ ಇವತ್ತ ಮೋದಿ ಅವರು ಏನ ಕೋರ್ಟಿಗೆ ಹಾಕಿದ್ರು, ಅದು ಅದ್ರೊಳಗೆ ಏನೋ ಹುರುಳಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಸಾಬೀತಾಗಿ ಕೋರ್ಟಿಂದ ಇವತ್ತ ಬಿಗ್ ರಿಲೀಫ್ ಸಿಕ್ಕಿದೆ ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ ಮತ್ತು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರಿಗೆ. ಆದ ಕಾರಣ ಈ ಬಿಜೆಪಿ ನಡೆಸಿದ ಪಿತೂರಿಯನ್ನು ನಾವು ಖಂಡಿಸಿ ಇವತ್ತು ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆ ಬಿಜೆಪಿ ಕಚೇರಿಗೆ ಮುತ್ತಿಗೆ ಹಾಕುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇವತ್ತು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಈ ಭ್ರಷ್ಟ ಕೇಂದ್ರ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಸಂವಿಧಾನ ವಿರೋಧಿಯಾಗಿದ್ದು ಇದನ್ನು ಕೂಡಲೇ ಕಿತ್ತೊಗೆಯಬೇಕಂತೂ जनमानसದಲ್ಲಿ ನಾನು ಮನವಿ ಮಾಡ್ತೀನಿ। कांग्रेस मुखंडों ने घेरा डाला था, लेकिन नेशनल हेराल्ड केस के दौरान जो उन्हें कोर्ट का खुलासा हुआ है, इसके एवज में बीजेपी के खिलाफ उन्होंने एक बहुत बड़ा मोर्चा खोला और बीजेपी ऑफिस का घेराव किया और उन्हें जो है तमाम को पुलिस अरेस्ट कर रही है। सर क्या बात है? आप देख सकते हैं किस तरह बीजेपी सरकार अपने अधिकार का गलत इस्तेमाल कर रही है, ईडी के जरिए झूठे केस डाल रही है। आपने सुना होगा सोनिया गांधी जी के ऊपर और हमारे नेता राहुल गांधी जी के ऊपर किस तरह ईडी ने मनी लॉन्ड्रिंग का झूठा केस डाला था और हमारे माननीय कोर्ट ने उसे उस
आदेश को उस एफआईआर को कचरे के डब्बे में डाल दिया है। कल ये झूठे साबित हो चुके हैं, इनकी सच्चाई सबके सामने आ चुकी है और हम सीधे सीधे ये सरकार पर आरोप लगाते हैं, ये झूठी सरकार, ये दादागिरी सरकार, ये सरकार देश के लिए खतरा है, आने वाले कल के लिए खतरा है। जो भी आवाज उठाता है ये सरकार उसकी आवाज को दबाने की कोशिश करती है, कभी ईडी के जरिए, कभी सीबीआई के जरिए। तो हमारी मांग यही है कि देश बचाना है तो ये सरकार को हटाना है। ಬಿಜೆಪಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ, 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 ಬಿಜೆಪಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ. ಕಳೆದ 14 ವರ್ಷಗಳಿಂದ 11 ವರ್ಷಗಳಿಂದ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ನ್ಯಾಯ ಬೇಕು, ಬಿಜೆಪಿಗೆ ಧಿಕ್ಕಾರ. धिक्कार। देखो ये है हमारा नो प्रॉफिटेबल ऑर्गेनाइजेशन, नेशनल हेराल्ड के मामले में ये बीजेपी सरकार ने आईडी, सीबीआई और हमारे आईटी सब भेजे थे। ये हमारे सोनिया गांधी, राहुल गांधी जी को ये नो प्रॉफिटेबल ऑर्गेनाइजेशन है, इसलिए हमारा 12,000 करोड़ 5,000 कोई घोटाला नहीं है। ये हमने कर्जा लिया था, ये लोगों ने सिर्फ फंसाना है, इनके पास कोई काम नहीं है, सिर्फ हमारे राहुल जी को और सोनिया जी को डराते धमकाते। ये वो गांधी खानदान है जिसके देश के लिए शहीद हुआ है, ये खानदान कभी डरेगा नहीं। इसलिए मैं जमीर अहमद बख्शी, बीजापुर सिटी ब्लॉक प्रेसिडेंट।